जिथे संतांची कथा होते तिथे प्रत्यक्ष संतांचा स्पर्श असतो त्या भूमीला. या 7 दिवसामध्ये वारकरी संप्रदायातील या महाराष्ट्र भूमीतील संतांची मांदियाळी इथं येत आहे. आपल्या गावाच्या मातीला त्यांचेही रजकण लागतायत आणि कधी कुणाचे चरण स्पर्श होऊन त्या चरणाच्या स्पर्शाने परिसाचा स्पर्श होईल आणि आमच्यासारख्या लोखंडाचं सोनं होईल सांगता येत नाही. म्हणून तयार राहा, तयार राहा. कधी कुठला परिस स्पर्श करून जाईल नाही सांगता येत. इथं बसलेल्या एखाद्यामध्ये संत असू शकतात, नाकारता येत नाही. काल बोललो मी, ना संत तेव्हा कळले या महाराष्ट्राला, ना संत आज कळले. ना कथा तेव्हा कळली, ना कथा आता कळली. होऊन गेल्यानंतर मात्र कळते. मग रडण्याशिवाय पर्याय नसतो. आणि ते ज्ञान, संतांना ओळखण्याचं ज्ञान, संतांना ओळखण्याची दृष्टी आणि तो चष्मा तुम्हाला देणारे जर कोण असतील तर या जगतामध्ये फक्त संत आहेत. संताशिवाय जीवनामध्ये कशाचीच प्राप्ती नाही. आत्महित आत्मसुख संतांशिवाय प्राप्त होत नाही. पण ते संत तर कळले पाहिजेत. आणि संत कळायचे असतील तर संतांनाच शरण जावे लागेल. आणि संतांची लक्षणं संतांकडून जाणून घ्यावी लागतील की संत कोणाला म्हणायचं. आणि मग त्यांची संगती. देव वशे चित्ती त्याची घडावी संगती. मग मनाला आवड निर्माण होती. संतांचे चरण लागले की मग रामनाम आवडायला लागतं. संत चरण रज लागता हा सहज. मग वासनेचे बीज जळूनी जाय. संतांच्या चरणामध्ये त्रिविध तापाला जाळण्याची शक्ती आहे. आणि आपण तर प्रत्यक्ष आज संतांच्या दरबारात आहोत. संतांचा दरबार भरलाय. जिथे संत आहेत आणि संत जिथे असतील तिथे देव असणारच आहे. तेही प्राणा परवते. आणि त्या संतांचे आम्ही पाईक आहोत, भक्त आहोत. आम्ही देवाला आवडणारच आहोत. आणि असे भक्त जिथं गाताना दिसतात तुम्हाला, मद्भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. नारदा मी उभा तेथे. नारदा मी उभा तेथे. हो माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. गावी उभा तेथे. नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे. माझे भक्त गाती जेथे. जय हो. माझे भक्त गाती जेथे. नारदा मी उभा तेथे. नारदा मी उभा तेथे. नारदा मी उभा तेथे. प्रत्येक शब्दाला टाळ्या वाजवाव्यात आणि प्रत्येक बोलाला टाळ्या वाजवाव्यात. इतकी सुंदर मंडळी आहे महाराष्ट्रातील. अप्रतिम, अतिशय कसलेली माणसं. माझं भाग्य आहे, तुमचंही भाग्य आहे. तसं रामायणामध्ये लक्ष्मणजी म्हणाले होते ना,
सीतामाईयानं प्रश्न विचारला होता, लक्ष्मणा, ही झाडावर चढलेली वेल किती भाग्यवान आहे रे. झाडावर चढलेली वेल किती भाग्याची आहे. रामचंद्र आले आणि म्हणाले, वेल भाग्याची नाही, हा वृक्ष भाग्याचा आहे. त्या वेलीमुळं या वृक्षाला शोभा आली. लक्ष्मणजी म्हणाले, ती वेलही भाग्याची नाही आणि हा वृक्षही भाग्याचा नाही. झाडावर चढलेल्या वेलीच्या गार सावलीमध्ये बसलेला हा लक्ष्मण भाग्याचा आहे. तसं खरं तर आपण सगळे भाविक भक्त भाग्याचे आहोत. आपलं भाग्य मोठं आहे. भाग्याचा उदयो की दैवाची गती, मज लाभली संगती सज्जनांची. अशा सज्जनांची संगती लाभली आहे. मला वाटतं अजून एक आपल्या या व्यासपीठावर गावकरीच आहेत. हो हो, काय नाव? हो, प्रल्हाद महाराज गीते यांचीही संगती. एक 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 आता समाधान महाराज ज्यांनी त्यांना संधी दिली. साहेब म्हणले, कथा फार ऐकावी वाटायली. रवींद्र साहेब म्हणले, पांडेबुवा, कथा फार ऐकावी वाटायली आणि तुम्ही का उशीर करायला? आता कशाला उशीर होईल? आता ही मंडळी दुरून आली होती, सगळं व्यवस्थित व्हायला आज थोडा झाला, अर्धा तास, जास्त नाही. बरोबर होईल सगळं. असो, तुम्हा सर्व संत माझ्या मायमाऊल्यांच्या चरणावर, माझ्या लाडक्या बहिणींच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात. पितृतुल्य, गुरुतुल्य, बंधुतुल्य वारकरी संप्रदायातील आणि श्रीसंत भगवान बाबांच्या चरणावर, त्यांच्या चरित्रावर प्रेम करणाऱ्या सर्व मायबाप भाविक भक्तांच्या चरणी साष्टांग नमस्कार. प्रथम दिवसाच्या कथेमध्ये आपण संत का अवताराला येतात, कशाकरिता संत या मृत्यू लोकामध्ये येतात. अद्वैतात राहणारे आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग. संतांनी घालून दिलेल्या वाटा सोडून लोक जेव्हा आडवाटेला जातात, आडरानात जातात, आडराणी भरले जग. म्हणून संतांना, आडरानातल्या लोकांना व्यवस्थित वाटेवर, चोखाळलेल्या शुद्ध असलेल्या वाटेवर, ऋषीमुनींनी घालून दिलेल्या रस्त्यानं लावण्यासाठी संत इथं पुन्हा पुन्हा अवताराला येत असतात. त्या वाटा जुनाट झाल्या, काट्याकुट्यानी वाटा बहरल्या, धुळीनं त्या वाटा माकल्या, की त्या वाटा उजळण्यासाठी संत पुन्हा पुन्हा काही अंतराने त्या वाटा शुद्ध करण्यासाठी आणि या आडरानात गेलेल्या आणि अडाणीपणाने वागणाऱ्या, अंधश्रद्धेने वागणाऱ्या समाजाला डोळसपणे भक्तीच्या वाटेवर लावण्यासाठी संत पुन्हा पुन्हा इथं अवताराला येत असतात. इथपर्यंत आपण कालचा कथाभाग श्रवण केला होता. येण्याची गरज का पडली? अनेक संतांनी अनेक दाखले दिले. मृत्यू लोकाची दिनचर्याच ढळली होती. या मुद्द्यावर मी थांबलो होतो काल. मृत्यू लोकातल्या लोकांची दिनचर्या विस्कळीत झाली होती, ढळली होती. म्हणून श्री संत महिपती महाराज बोलतात, हे लोक अंगारे धुपारे करण्यामध्ये, दगडाला देव समजून त्याच्यावरच नारळ फोडण्यामध्ये, दगडाला देव समजून, अरे या लोकांना स्वतःच्या मायबापात देव दिसत नाही, जिवंत मायबापात. सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे. जिवंत मायबाप, जिवंत देव असताना हे दगडाला का भसतात? ज्याला जिवंत मायबापात देव दिसला ज्या दिवशी, त्या दिवशी चराचरात दिसेल, लाकडात दिसेल, दगडात दिसेल, लोखंडात दिसेल, नाही का? भक्त प्रल्हादाला प्रश्न विचारला होता हिरण्यकश्यपूने श्रीमद भागवताच्या कथेमध्ये. विचारला होता की अरे आहे तर कुठं तुझा भगवंत, सांग. तेव्हा भक्त प्रल्हादाने म्हणावं, बाबा असं विचारू नये, तुझा भगवंत कुठे नाही असं विचारावं. हे रुमाने काष्टी पाषाणी ससर आहे वनमाळी, जेथे तेथे हे रुमाने काष्टी
पाषाणी सकळ आहे बळ माळी जेथे कुठे नाही तो हरी व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मय जाना. सर्वत्र आहे ईश्वरा सर्वभूताना, चराचरात आहे तो. देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. चराचरात आहे. रात्री महाराजांनी नामावर आणि परमात्म्यावर बोलताना आपले आदरणीय हरिभक्त परायण दीपक महाराज मेंढगावकर, मला आनंद वाटला बरं का. संत भगवान बाबांनी की अशा प्रत्येक माणसाला व्यासपीठ दिलं. ज्ञानोबारायांची परंपरा कोणी चालवली तर ती माझ्या भगवान बाबांनी चालवली. 18 पगड जातीतल्या पण अतिशय विद्वान आणि भक्ती करणाऱ्या लोकांना अस्पृश्य समजलं जात होतं, पण त्यांना आणून व्यासपीठ दिलं आणि त्यांना मोठं केलं. तसं या गावकऱ्यांचं कौतुक वाटलं, या सप्ताह कमिटीचं, समितीचं आणि गावाचं, की आपल्या महाराजांचा स्वाभिमान जपला त्यांनी आणि रात्री त्यांचं कीर्तन झालं. फार सुंदर झालं. आपल्या माणसाला मोठं केलं पाहिजे, आपणच केलं पाहिजे, दुसरे नाहीत करत. मग मृत्यू लोकाची दिनचर्या ढळली. खरं सांगा माता माऊल्यांनो, खरा संत तुम्हाला खरा वाटतो का भगवे घालून एवढी दाढी वाढून आलेला, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळही नाही, तुम्ही कधी तपासतही नाही, पण तुमच्या दारात येऊन तुमचं भविष्य सांगणारा तुम्हाला संत वाटतो? खरं सांगा. खऱ्या संतांना संत म्हणत नाहीत लोक, खोटाच खरा संत वाटतो. खरे दागिने खरे वाटत नाहीत, बेंटेक्सचेच खरे वाटतात. ही जगाची रीत आहे. पण कोंबडे बकरे कापून नको त्या दगडाला शेंदूर लावून एकच देव न मानता शेकडो दगडांना शेंदूर लावून पूजा करत बसणारे, नांगारे दुपारे करत बसणारे लोक या जगतात जेव्हा जेव्हा हे प्रस्त वाढतं, त्यावेळी संतांना लोकांचा कळवळा येतो. मग ती दिनचर्या ठीक करण्यासाठी श्री संत भगवान बाबांसारखे संत डोंगर दऱ्यामध्ये अवतरित होतात. महिपती महाराज बोलतात, आता ऐका चित्त देऊन, श्रीकृष्ण अवतार संपता जान, कलियुगी यज्ञादी दान धर्म यांचा लोप झाला. यज्ञ, दान, धर्म, नाम बंद पडलं. कृष्णाचा अवतार संपला आणि मग हे कमी झालं. कृष्ण अवतार झाला, पांडवेही निज ठाव टाकीला, तेतून एक शक झाला जन्मे जयापासूनी. रुक्मिणी पुसे देवासी, का कली माझी जनदोष, हे घातले देवापुशी ते सांगती महाविष्णू. कलियुगामध्ये एकूण 6 शक, आता शालिवान शक चालू आहे, 18,000 वर्ष. मग या शकात झालं काय? हरिओम. थोडा बेस कमी ठेवा, थोडा. महाराज ऐकण्यासारखं आहे, फार गोड आहे. या शकामध्ये काय झालं? का भगवान बाबा अवताराला आले? का माऊली ज्ञानोबाराय अवताराला आले? का जगद्गुरु तुकोबाराय अवताराला आले? का नाथ महाराज अवतारांना आले? तर महिपती महाराज सांगतात, कलियुगी 6 शक आणि या शकामध्ये काय झालं? राजे भ्रष्ट यौवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मगही अवतार घेतले, कली दोष हरावया. मग अवतार घेतला. भ्रष्ट झाले राजे,
पावला पावलावर दोष निर्माण झाले. कुठले दोष सांगा ना महाराज. भगवान बाबांना यावं लागलं ना. कुठले दोष झाले होते समाजामध्ये? पुत्र नायकी पितृवचन, शिष्य न करीती गुरु सेवन, भ्रतार स्त्रियांचे वचन ऐकून श्वशूर ग्रही राहतील. पुत्र नायकी पितृवचन. मुलगा बापाचं वचन ऐकायला तयार नाही. शिष्य गुरुनी सांगितलेलं ऐकायला तयार नाही. नवरेच बायकायचं ऐकायला लागले. आणि जाऊन सासरवाडीत राहायला लागले. आमचे गुरुवर्य म्हणायचे श्वशूर मंदिरम अतिप्रियम. बाईलेचा दास पित्राशी उदास, भिक भिकाऱ्यास घालून. पाणी पाणी मारा पाणी. बाईलेचा दास पित्राशी उदास, भिक भिकाऱ्यास घालून. हवा घाला. बाईचा दास पित्राशी उदास, भिक भिकाऱ्यास घालून दे. जय हो. बाईचा दास पित्राशी उदास, भिक भिकाऱ्यास घालून. बाईलेचा दास पित्राशी उदास, भीक भिकाऱ्यास घालून दी. असार अशा खलू संसारामध्ये ससूर मंदिरम रिष्यते महाददो हरस्यते हिमालयो. म्हणून भगवान विष्णू क्षीरसागरात गेले. बसा, आपण बसून घ्या. त्यांना पाणी द्या प्यायला. ह्या लोकांना कंटाळून भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये, बाबा भोलेनाथ महादेव हिमालयामध्ये राहायला गेले. आता मुकादमच तिकडे गेल्यानंतर बाकीच्यांचं काय? कोणाशी नावडे तीर्थाटन, सद्भावी न करिता पुराण श्रवण. फक्त लोक खाण्यासाठीच सप्ते करायला लागले. हरी कीर्तन ना आवडे जान, भोरी आवडे पाहती. म्हणजे भोरी आवडे पाहती. टीव्ही आणि मोबाईलच आवडायला लागला लोकांना. कीर्तन सोडून टीव्ही पाहत बसायला लागले लोक घरी, मोबाईलवरच राहिले. परमात्म्याची सेवा कोणाला आवडत नव्हती. आणि मग लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी संतांना यावं लागलं. धनाड्याशी नावडे दान, राजाशी नावडे प्रजाजन, निरोगियासी नावडे तपाचरण, न्यायनीती ना राहिल्या. प्रभूजी, धनाढ्य माणसांना किती सप्ते करावे वाटतात.
निरोगी माणसाला, हे बघा, हे बाबा 70 वर्षाचे असून सुद्धा विना पहारा 2-2, 3-3 तास करतायत. मग आता काय बाकी गावामध्ये तरुण नाहीत का? हे तरुणांनी करायचं काम आहे 2-2 तास विना पहारा. आता म्हाताऱ्या माणसाला का त्रास देता? त्यांना बसून खुर्ची टाकून त्यांनी उग कथा ऐकावी. श्रीमंत माणसाला दान पुण्य करणं आवडत नाही. निरोगी माणसांना तपाचरण करणं आवडत नाही. राजाला प्रजाजन आवडणं असं झालं. फक्त मतदान घेण्यापुरतच प्रजाजन, बाकी नाही आवड. न्याय नीती राहिली नाही. महाराज बोलतात, राजे भ्रष्ट यौवन झाले, ठाई ठाई दोष घडले, म्हणून अवतार घेतले कली दोष हरावया. पुढे पुढे तर या भारत देशामध्ये यौवनाचंच राज्य आलं. शार्प. आणि मग जागोजागी दोष घडायला लागले. अजून का संतांना यावं लागलं? कुलस्त्रिया होती दाशी, कुलवान घराण्यातल्या स्त्रिया ब्युटी पार्लर टाकून बसल्या. आणि त्यालाच ते खूप प्रतिष्ठेचं समजून बसल्या. लोकांचे केस कट करायचे, डोक्याचे, भुवयाचे. श्रीनाथ महाराज या ब्युटी पार्लर मध्ये त्या भुवया का कट करीत असतील अशा? हो. आता त्या जर लांबल्या तर त्याला काय मोहळ बसतील का? आग्या मोहळ. हा, मग कशामुळं कट करायच्या भुवया? धर्म तर सांगतो की नवरा मेल्याशिवाय स्त्रीनं केसाला कात्री सुद्धा लावू नये. इथं तर नवरा करण्याच्या आधीच नवरे कसे वाचतील? हो, लग्नाच्या आधीच मरालेत बिचारे ते. कुलस्त्रिया दासी होती, कुलवान घराण्यातल्या स्त्रिया गल्ल्यावर बसायला लागल्या. ढाब्याच्या हॉटेलच्या त्या गल्ल्यावर बसायला लागल्या. अविंद मारिती गायीसी, गायीची कत्तल होऊ लागली. देशाचा धर्म असणारी गाय, पण त्या गायीची कत्तल सुरू झाली. पाषाण होऊन देव बैसले. देवांना सुद्धा हे सहन झालं नाही. एकदा धर्म निर्माण केलाय, आता हे चालवणं या लोकांचं काम आहे. पण लोक अधर्मानं वागतात, देवालाही सहन झालं नाही. योग्य वेळ आल्याशिवाय, ते युग आल्याशिवाय देव अवतार घेत नसतो, प्रगट होत नसतो. पाषाण होऊन देव बैसले. देव पाषाण होऊन बसलेत. आता त्या पाषाणात देव राहिला नाही, तेच पाषाण झाले. मग अविंद त्याशी फोडीती. लोक म्हणतात, अरे तुमचा देव असा असेल तर मग देवाला तोडलं फोडलं तर त्यांनी यायला पाहिजे, मधून प्रगट व्हायला पाहिजे. आधी आपण धोरणात वागलं पाहिजे. मुस्लिम समाजामध्ये 5 वर्षाची मुलगी हिबाज घालून सकाळी 7 वाजता नमाजाला जाते. 5 वर्षाचं पोरग सकाळी 5:30 ला उठून नमाज पडतं 3-3 वेळा. ते त्यांचा धर्म खूप छान पाळतात. जरा त्यांच्याकडून आदर्श घ्या. थोडा इको द्या. 40-42 वृद्धाश्रमाला भेटी दिल्यात मी. एकही मुस्लिम समाजाचा म्हातारा म्हातारी त्या वृद्धाश्रमात मला दिसली नाही. ते दररोज कष्ट करतील, काम करतील, पण मायबापाला घरातच ठेवतात, वृद्धाश्रमात पाठवित नाहीत. हे आपला धर्म आपण विसरलो. तीर्थावर कर बसवले. महाराजांनी गोड वर्णन केले. तीर्थी कर बैसविले. कली राजा प्रगटला. कलीचा प्रवेश झाला. आणि मग जैशी रजनी प्रगटता जाण, पिशाच्य उठती मसनातून, की पुरुष देखोनी प्राक्तनहीन दुःख दैनी येतसे.
जशी रात्र झाली की भूत जागी होतात, रात्र झाली राक्षस जागी होतात, ते दिवसभर चिडीचुप्प असतात. मग हे अधर्मानं वागणारे प्राक्तनहीन पुरुष बघून दैन्य आणि दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये यायलाच प्रारंभ झाला आणि हे संतांना सहन झालं नाही. ना तरी कुटील प्रगटता सभेसी, निंदा प्रगटे अपैसी, कली उद्भवता तैसी, दुरिते प्रगट झाली अपार, अपार दुरिते, दारुण दुःख होऊ लागलं लोकांना. मग ऋषीमुनी होते, सांगता 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 कंटाळा आला त्यांना ऋषीमुनींना, ते सुद्धा बदरिका आश्रमाशी निघून गेले. ब्राह्मणांनी आपले आचार सांडले, सांडोनिया राम राम, ब्राह्मण म्हणती दोम दोम. ब्राह्मण भीक मागत फिरायला लागले, एवढीच दक्षिणा द्या. अगोदरचे ब्राह्मण तसे नव्हते. ऐसे होताची एक वेळ धरणी कंप झाला आणि मग ह्या धरित्रीवर पाप झालं, फार पापाचा बोज झाला आणि मग धरणीचा कंप होऊ लागला. मग त्या परमात्म्यानं विचार केला त्या वैकुंठात बसून त्या श्रीहरीनं, यावरी वैकुंठी श्रीहरी, निज भक्तासी विचार करी, अपार पाप महिवरी, मृत्यू लोकी झाली असे. आणि वैकुंठात मग मीटिंग घेतली सगळ्यांची. बाबा रे, अजून माझी वेळ झाली नाही, माझा कलंकी अवतार पुढे होणार आहे. सध्या मी बौद्ध अवतारामध्ये आहे, म्हणजे पांडुरंगाच्या रूपानं मी सध्या स्थित आहे. देवा, तुमचा अवतार तर दुष्टांना मारण्यासाठी आहे, मारण्यासाठी आहे. मग तोपर्यंत ही जगाची अवस्था, हे दुःखी असलेले लोक, अडाणी, अज्ञानी, अंधश्रद्धाळू लोक आमच्यानं पाहवत नाहीत, आम्हाला ते देखवत नाही, तोवर आम्ही जातो. मीटिंग मध्ये ठराव पास झाला आणि दुष्ट लोकांचे दुष्ट अवगुण मारतो. म्हणून पहा ज्ञानोबारायांपासून, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर मिरती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. आणि मग अनेक देशामध्ये, अनेक दिशेला वेगवेगळ्या संतांना अवतार घ्या म्हणून सांगितलं. ज्ञानोबारायांपासूनचे अवतार या महाराष्ट्रानं पाहिले. पुढे 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 प्रत्येक संतांनी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, लोकांना ज्ञान देण्यासाठी, आत्मसुखाची प्राप्ती करून देण्यासाठी अट्टहास केला. आणि मग नाथ महाराजांना विचारलं परमात्म्याने, श्री संत एकनाथ महाराजांना, तुम्ही कुठे अवतार घेणार? नाथ बाबांनी सांगितलं, मी मराठवाड्याच्या पवित्र भूमीमध्ये अवतार घेणार. संत अवताराला येताना कुठे येत नाहीत. आता प्रभूजी महाराजांना जर कथाकार योग्य वाटला, गायक योग्य वाटले तरच तिथं जातील, ती सिस्टीम योग्य वाटली तर. नाहीतर अशी माणसं कुठेही जाऊन आपलं मांडीत नाहीत दुकान. मग संत अवताराला येताना कुठेही येत नाहीत. ज्या घरी, ज्या गावात, ज्या भूमीमध्ये संतांना यायचंय, ती ज्ञानोबारायांची भाषा पहा. पवित्रते कुळ वाणी पुण्यवंत, पवित्र तो देश, कुळ पावन प्रदेश, पावन तो देश, जेथे हरिदास
दास जन्म घेती पवित्र असावं लागतं. तो देश म्हणजे तो प्रदेश पावन असावा लागतो. अशाच ठिकाणी संत अवताराला येतात. जमीन चांगली कसरतीची असेल, ज्ञानोबा बोलतात, का मुढाहुनी बीज काढिले, ते निर्वाळीये भूमी पेरिले, मग ते सांडी विखुरे गेले, म्हणूये काई खांतशी माती. आमचे गुरुवरे म्हणायचे, बाप तैसा बेटा, कुंभार वैसा लोटा. जशी खाण असेल तशी माती निघते. लोक म्हणतात, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. तुम्ही बिड्या फुका, कुठेही कसे राजे जन्माला येतील. अलीकडे पदराची उबच राहिली नाही. राजांनी जन्माला यावं छत्रपती शिवाजी महाराजांनी असं वाटत असेल, आई सुद्धा तितक्याच ताकदीची लागते. त्यालाही मा जिजाऊ लागते, त्यालाही सिंदखेड राजाच लागते. तुम्ही त्याच परिसरातले आहात. फार पुण्याही लागते बाबा, बरोबर आहे. पुण्याशिवाय होत नाही ते आम्ही चरित्र सांगत असताना म्हणतो कधी कधी. माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई, कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आशा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराजाची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबारायाची. जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराजाचे, तोरण बांधिले स्वराजाचे, या तोरणा गडाला. तोरण बांधिले स्वराजाचे, या तोरणा गडाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला.
संवार त्या अफजल्याचा कोथळा त्यानं काढीला बाहेर प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे तो बर साक्षीला बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप ब्रह्म प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावतंस राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्याला जिजाऊच लागते. ती जिजाऊची पुण्याई होती. यापेक्षा संतांनी अवतार घ्यावा. प्रत्यक्ष शिवाचा अवतार छत्रपती शिवाजी महाराज जिच्या पोटी उदरी जन्माला आले ती जिजाऊ मासाहेब काय होते. आणि मग इथं तर देवापेक्षाही मोठे संत तुमच्या माझ्या कल्याणासाठी तुमच्या माझ्या उद्धारासाठी अवताराला येणार असतील तर मग त्यांच्यासाठी ती जमीन कशी कसदार असावी लागेल, ती किती कसरतीची असावी लागेल. होय बाबा, कसल्या बी जमिनीमध्ये माळ रानला जर ऊस लावून ठेवला तुम्ही चालेल. आता साहेबांनी आंबे लावलेत, फार सुंदर सुंदर कुठले अमेरिकन आंबे, हे कोणते कोणते म्हणले की बाबा ते नावं घेतले, इतके सुंदर आंबे आहेत. ते कसल्याही मातीत कसे येतील, त्याला योग्य जमीन लागेल, योग्य कसरत लागेल, निगराणी तशाच पद्धतीची लागेल. छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीतल्या मावळ्यांना एकत्र करून आणि मुघलांना इथून हद्दपार करून शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं 18 पगड जातीचं राज्य निर्माण केलं. आणि तेच कार्य श्री संत भगवान बाबांना करायचं होतं. म्हणून योग्य देश, योग्य भूमी ज्या बाबांनी निवडली, महाराज आता लोक अपेक्षा करतात आमच्या पोटी हिरा जन्माला यावा, आमच्या पोटी फार बुद्धिमान पोरगा जन्माला यावा. पण बाबा, मायबापच जर धोरणात नसतील, मायबापच जर सैराट असतील, म्हणजे सैराट बघणारे, तर पोरं गैराटच निघणार ना. होय साहेब, मी मागे बोललो होतो गेल्या वर्षी, साहेब आपल्या कीर्तनात बोललो होतो. मूल गर्भामध्ये असताना जर ती आमची भगिनी, मी बोललो होतो 55 वेळा शोले चित्रपट बघितला होता. आणि मग ते लेकरू जन्माला आलं ना, आल्याबरोबर ते म्हणायला लागलं, अरे ओय कालिया कितने आदमी थे रे. काय म्हणणार आहे ते यापेक्षा. गर्भाचे आवडी कधी वाटतंय का बाबा, अलीकडच्या या मुलींना, मला तर प्रश्न पडतो, ताई माझ्या बहिणी आहात तुम्ही, खरं सांगा, लग्नामध्ये नवरीचं ब्युटी पार्लर जास्त असतं का नवरीच्या आईचं जास्त असतं?
आमच्याकडे परळीला नवरीचं ब्युटी पार्लर करून देऊन तिला इथं मंडपात आणायला 5,000 रुपये घेतात ते ब्युटी पार्लरवाले, आणि तिच्या आईचं ब्युटी पार्लर करायला 7 घेतले. हो, कोण नवरीन कोण मुलगी हेच कळायला मार्ग नाही. म्हाताऱ्या बायांना सुद्धा ते तरुण झाल्यासारखं दाखवायले. मग आता तशांच्या पोटी कसे भगवान बाबा जन्माला येतील? एक सांगू, घामांच्या धारांनी आणि गोर गरिबांबद्दल असणाऱ्या तळमळींनी जिच्या हृदयामध्ये, जिच्या अंतकरणामध्ये वेदना होतात, कष्टकऱ्यांसाठी, घाम गाळणाऱ्यासाठी, रंजल्या गांजल्यांसाठी जिच्या हृदयात वेदना निर्माण होतात, हे सुखी झाले पाहिजेत, तिच्याच पोटी भगवान बाबांसारखे संत अवताराला येतात. लक्ष द्या. हा, माझ्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा कुणी हात लावला तर त्याचे हात कलम केले जातील. ज्या माता माऊलीला शेतकऱ्यांविषयी कळवळ आहे, जी शेतकऱ्याच्या कुळात जन्मलेली आहे, शेतकऱ्याच्या मिरचीची बर्बादी होताना, शेतकऱ्याची बर्बादी होताना, शेतकऱ्यावर अन्याय होताना, शेतकऱ्याची लयलूट करणाऱ्या इंग्रज आणि मुघलांच्या विरोधात बंड पुकारायचा असेल तर त्याला मा जिजाऊच लागते, आणि तिच्याच पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात. मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा, कपाळीचा धोंडा पुढा ठाकी. नुसता संकल्प करून नाही चालत. राजबिंडा जन्माला यायचा असेल तर आई सुद्धा राजबिंडाच असली पाहिजे. रान धोंड्याच्या पुढं राजबिंडा कसा जन्माला येईल? हरीचे दास जन्माला यायचे असतील तर कुळ पवित्र, देश पावन लागतो.